उपलब्ध माहितीनुसार म्हणजे भारतातला पहिला आदिवासी व्यक्ती आहे, की भारतातला असा म्हणजे पहिला व्यक्ती की असं विज्ञान केंद्र स्थापन केलं आहे. आता तर मला सगळ्यात खगोलशास्त्रातला जर का सगळ्यात आवडता विषय तो मग एलियन. अरे शाळा महाविद्यालय धरून आतापर्यंत मी ज्या नोंदी ठेवलेल्या होत्या त्याच्यात जर का विचार कराल तर 10,000च्या वरती मुलांनी भेट दिलेली आहे. जर एखादा तरी असा एखादा विद्यार्थी तयार करायचा आहे किंवा तयार व्हावा की जो इस्रोमध्ये जाऊन नासामध्ये जाऊन ॲस्ट्रॉनॉट व्हावा वगैरे अशी आमची म्हणजे केंद्राची तर खूप अपेक्षा आहे आणि इच्छा पण आहे. तर असा प्रश्न विचारला आहे की खरं सांगतो हां की सर तुम्ही हात वगैरे बघता का असं. तर त्यांना मी सांगितलं की म्हटलं आम्ही खगोलशास्त्रवाले आहेत, भविष्यशास्त्रवाले नाही मी आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझं नाव सागर रणशूर आणि मी तुमचं गाजावाजाच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला ना एक किस्सा सांगतो मी. काय व्हायचं माहिती आहे का, ज्या वेळेला मी पहिलीला किंवा दुसरीला होतो ना आणि कोणी मला विचारलं की तुला काय व्हायचं आहे पुढे जाऊन, तर मी एकदम क्युरियस होऊन सांगायचो मला ऑस्ट्रोनॉट व्हायचं आहे. आणि मग काय 5वीचे मार्क बघितले, बोलो ऑस्ट्रोनॉट तर कुछ जमनेवाला है नहीं. मी बोललो एक काम करूया, आपण पायलट होऊया. ठीक आहे. मग 10वीचे बघितले, मग बोलो पायलट नाही जमेगा, एक काम करते आपण चुपचाप आहे ना इंजिनिअरिंग कर लेते. मग 12वीचे बघितले, मग बोलो बाय BCom करा दो प्लीज यार, BCom प्लीज कोई करा दो यार. आणि हे फक्त माझंच नाही आहे, आपल्यापैकी कित्येक लोकांचं असं झालं असेल ना की लहानपणी ज्या वेळेला आपण होतो त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटायचं किंवा बहुतेक लोकांना असं वाटायचं की ऑस्ट्रोनॉट व्हायचं, चंद्रावर जायचं, रॉकेटमध्ये बसायचं, वरून विमान जाताना दिसायचं तर पायलट व्हायचं. पण काय होतं ना की हळूहळू जसं आपलं वय वाढत जातं तसं जसं क्युरॉसिटी कमी कमी होत जाते, लॉजिकल थिंकिंग वाढत जातं. पण आज आज आपल्यासोबत एक अशी खास व्यक्ती आहे ज्यांचं हळूहळू क्युरॉसिटी कमी नाही झाली, ज्यांची हळूहळू क्युरॉसिटी वाढत गेली आणि फक्त आवड आहे किंवा हॉबी आहे किंवा इन सर्टन केसेस पॅशन आहे. तर खूप वेळेला आपण हे पॅशन आपली हॉबी आपल्यापर्यंत सिमिट ठेवतो, पण यांनी ते पॅशन ती क्युरॉसिटी स्वतःपर्यंत न ठेवता आज हजारो मुलांना स्पेसबद्दल, स्पेस ऑब्झर्वेशनबद्दल माहिती पुरवण्याचं काम ही व्यक्ती आज करते. या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला हा एपिसोड पूर्ण बघायचा आहे आणि गाजावाजाच्या यूट्यूब चॅनलला आता लगेच आता बघता लगेच करा, लगेच सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला, लगेच सबस्क्राईब करायचं. मी थांबलोय 2 मिनिटात, लगेच करा आत्ता. चला मग मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत चंद्रकांत घाटाळ, लेखक, खगोल अभ्यासक आणि अनुजा स्पेस ऑब्झर्वेशन सेंटरचे सर्वेसर्वा चंद्रकांत दादा. तुमचं गाजावाजाच्या या युनिक नवीन पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद धन्यवाद. खूप लहानपणी तर किती क्युरियस होते ना, किती क्युरियस असतात मुलं. प्रत्येक दुसऱ्या मुलाला विचारला काय व्हायचं आहे, ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, चंद्रावर जायचं आहे वगैरे वगैरे, वर एरोप्लेन बघितलं की पायलट व्हायचं आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी हे फॅसिनेशन असतंच. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आहे ना ही फॅसिनेशन कमी कमी होत जातं. लॉजिकल गोष्टींचा आपण विचार करायला लागतो आणि हे फॅसिनेशन कमी कमी होत जातं. मग अशा वेळेला तुमचा जर विचार केला तर एक्झॅक्ट उलटं आहे. वय जसं वाढत गेलं तसं तुमचं फॅसिनेशन वाढत गेलंय. तर ते कसं असं म्हणजे उलटं कसं झालं? नाही कसं आहे, आता तुम्ही सांगितलं ना ते म्हणजे एकदम म्हणजे ती फॅक्ट आहे. कारण की मीही तसं सुरुवातीला असं काही ठरवलेलंच नव्हतं की हे व्हायचं ते व्हायचं. आणि आता तुम्ही म्हणजे आता मस्त बोलत की आता ते वाढत चाललं आहे की आता मला आता हे आधी इंटरेस्ट जे होतं तो आता मी आता अभ्यास करायला लागलो तर अजून मग आता काही त्या क्षेत्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांशी ओळखी व्हायला लागल्यानंतर ज्या आतल्या त्याच्यातल्या ज्या अजून काही गोष्टी आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत. आता हे खगोलशास्त्र म्हटलं की जरा किचकटच संकल्पना असतात, पण ते मी साधारण ग्रामीण भागातल्या मुलांना मग जरा सोप्याच करून सांगतो. कारण की ते फार जर का किचकट करून सांगितलं तर ते एक तर आधीच तो विषय कठीण, आणि त्याच्यात मग अजून किचकट असेल तर ते त्यांनाही नाही समजणार. त्याच्यामुळे सोप्या भाषेतच सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः मराठी मीडियमचा आहे, म्हणजे आर्ट्सचा स्टुडंट आहे, मी काही विज्ञानाचा विद्यार्थी नाही.
त्याच्यामुळे कसं मला तर ते समजायला पाहिजेत आधी. एक्झॅक्टली. मला समजतील तेव्हा ते मुलांना मी व्यवस्थित सांगू शकतो. पण मग ही कशी आवड वाढली कशी? काय असं झालं? आवड म्हणजे आता तसं काही असं निश्चित असं सांगता येणार नाही, पण लहानपणापासून आवड होती ना, ही बाकी 100% गोष्ट खरी. त्याचं कारण काय, आई वडील ह्या आकाशातल्या काही बऱ्याचशा म्हणजे स्टोऱ्या सांगायच्या. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची ती स्टोरी आहे, ती सप्तर्षी जो आहे ना, तारकापुंज. तर त्या संदर्भातली ती स्टोरी, ती फार फेमस स्टोरी, मी जी आता डंपीच्या पुस्तकात म्हणजे माझ्या शब्दात ती लिहिलेली पण आहे. शेवटची स्टोरी आहे. आधी म्हणजे ती फार अर्धवट आणि अशी ती सांगितली जायची, पण आता ती माझ्या शब्दात लिहिली. बऱ्यापैकी जमली ती गोष्ट. बरेच जण सांगतात की चांगली झाली. आणि दुसरी काही का साधारण 2-3 नक्षत्र म्हणजे तेव्हा लहानपणी माहिती होती. म्हणजे एक श्रवण नक्षत्र, जे अ, अ, आता ते मृग नक्षत्र त्याच्यात 3 तारे दिसतात. मग ते आमच्या तिथे ग्रामीण भागामध्ये काय, त्या 3 ताऱ्यांना त्रिकांड सांगायचे. हे त्रिकांड दिसतात पोरा, हे त्रिकांड. पण नंतर मी आता अभ्यास केला ना, तेव्हा म्हणजे मला समजलं, त्या म्हणजे पुराणात असं लिहिलेलं आहे की त्रिकांड म्हणजे श्रवण नक्षत्र, आणि श्रवण नक्षत्रातला तो श्रवण हा तो मेन तारा, आणि त्याच्या बाजूला आई आणि त्याचे वडील, असे ते 3 मिळून आणि ते त्रिकांड ते गरुड नक्षत्रात आहे, म्हणजे त्या आपल्या पुराणानुसार. पण आमचे सांगतात की ते हे मृग नक्षत्र आहे, कारण की तिथे पण 3 तारे एकदम मस्त दिसतात. तो कमरेचा पट्टा आहे त्या शिकाऱ्याचा, असं ते पुराणामध्ये म्हणजे त्याचाही उल्लेख आहे. मग अशा अशा सगळ्या गोष्टींनी ह्या क्षेत्राबद्दल आवड कशी, म्हणजे काय असं आयुष्य झालं? मी एकदम प्रिसाईज जर विचारायला गेलो ना, तर पहिल्यांदा आयुष्यात दुर्बीण बघण्याचा आणि दुर्बिणीतून काहीतरी बघण्याचा काय प्रसंग आहे? आता दुर्बीण मला जर का स्पेसचं आधीपासूनच आकर्षण होतं, आणि त्याच्यात आकर्षणातलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दुर्बीण. की दुर्बिणीतून म्हणजे कसं दिसते नक्की, कसं दिसत असेल, हे म्हणजे फार कुतूहल. पण ते दुर्बीण मग ते यात्रेमध्ये तर तेवढ्या ते मिळायचे, ते असे 2 डोळ्यांनी ते बायनाकुलर, पण ते एकदम छोट्या, त्याच्यात ते नुसते फक्त हौस का बाबा ही दुर्बीण आहे असं. पण ते नंतर मग थोडं अभ्यासाने समजलं की चांगल्या चांगल्या दुर्बीण आहेत किंवा मिळतात त्या. मग मी नेहरू सेंटरमधून इथे होतो तेव्हा एक छोटीशी एकदम म्हणजे फार मला दुर्बिणीचा वेड होता. तर मी 800 रुपयाची एक छोटीशी दुर्बीण घेतलेली होती. ती एकच ते म्हणजे नळकांडासारखे असते, ते खेचून ना ते बघायचं. ते आता दुर्दैवानं माझ्याकडे म्हणजे नाही मिळत. माझ्या मित्रांनी ती त्या गंभीरगडवरती ते नेलेले निरीक्षण करायला, ती त्याने कुठे आणलीच नाही. तर ते एक आठवण म्हणून ती मस्त माझ्याकडे आता राहिली असती. तर ती मी सुरुवातीला दुर्बीण घेतली. तर त्याच्यातून ना मस्तपैकी चंद्राचे खड्डे दिसायचे. ओके. तर ते फार माझ्यासाठी एक म्हणजे मोठी गोष्ट, की ते दुर्बीण जी आणली ना, त्याच्यातून तेवढं तरी मला पाहायला मिळालं. आणि बाकीचं तर जवळ दिसायचंच, म्हणजे झाडं वगैरे, काय डोंगर वगैरे, आमच्याकडे तर बऱ्यापैकी मोकळं वातावरण, त्याच्यामुळे छान दिसायचं. तर मग तेव्हापासून मग दुर्बिणीची आवड तर होतीच, आणि अजून मग त्याच्याविषयी मग आवड निर्माण होत गेली. ठीक आहे. मग आता काय होतं ना, की खूप वेळेला ज्या वेळेला अशी आवड निर्माण होते ना, तर बहुतेक लोक ही आवड स्वतःपर्यंत मर्यादित ठेवतात. मला आवडतं, मी बघतोय, मला मजा येते, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण मग ह्याचं आपण एका स्पेस ऑब्झर्वेशन सेंटरमध्ये रूपांतर करावं, हे 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 खूळ कधी डोक्यात आलं? खूळ आता ते खूळच म्हणता येईल तसं, म्हणजे चुकीच्या अर्थाने नाही. नाही नाही, चांगल्या अर्थाने, चांगल्या म्हणून ते खूळच म्हणता येईल. पण ते नाद खुळा सांगतात तसं, ते त्याच्यातलं ते खूळ. तर मग मी माझा अभ्यास करायचो, मला खूप म्हणजे ह्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. नंतर मी मोठी टेलिस्कोप आणली, त्याच्यानंतर अजून एक मोठी टेलिस्कोप आणली, आणि त्याच्यातून ते बघू लागलो. आता ते मी टेलिस्कोप कशा आणल्या ते नंतर कदाचित सांगेन तुम्हाला, मी वेळ मिळाला तर. पण मग हे सगळं अभ्यास करताना ना, मला बरंचसं असं जाणवलं की आपण हे खगोल एक तर थोडं कठीणच शास्त्र आहे, आणि ग्रामीण भागात तर फारसं म्हणजे नाहीच, म्हणजे फार कमी लोकांना माहीत. तुम्हाला सांगतो ना, की चांगली सुशिक्षित लोकं की मला सांगतात की सर तुम्ही, शिक्षक लोकं पण, आता पण काय सर तुम्ही काय जरा या ना आमच्या शाळेमध्ये, ते तुमचं ते भूगोलाविषयी जरा माहिती द्या. तर मी त्यांना सांगतो, म्हणजे मनातल्या मनात सांगतो, त्यांना असं सांगितलं तर ते बरं नाही वाटणार. मग त्या का भूगोल हा एक छोटा भाग झाला खगोलाचा. खगोल वेगळा, भूगोल वेगळा. पण ते ठीक आहे, म्हणजे
म्हणजे मला सांगायचा उद्देश काय की त्यांनाही म्हणजे ते खगोल म्हणजे ते सगळं तेच भूगोलच वाटते की खगोल म्हणजे विश्वाचा अभ्यास वगैरे ही संकल्पना त्यांना म्हणजे एवढी समजत नाही. त्याच्यावरच मला समजलं की ह्या खगोलाविषयी म्हणजे किती अज्ञान आहे लोकांच्या मनात, किंवा मुलांच्या मनात. तर मग हे मला जे थोडंफार समजते तर मग ते मुलांना का नाही समजू दे, किंवा बाकीच्यांना पुढे येणारी जी मुलं आहेत त्यांना काय समजू नये, म्हणून मी ते एक छोटंसं सेंटर स्थापन केलं. पण मग जर स्पेस ऑब्झर्वेशन सेंटर उभंच करायचं होतं, म्हणजे असं जर ठरवलंच आहे आपण, हं. मग शहरात करू ना, किंवा टायर 1 मेट्रो सिटीमध्ये करू, पुण्यात करू वगैरे, म्हणजे अशा जिथे बिझनेस वाईज जर विचार केला तर जास्त पैसे कमवू, जास्त फेमस होऊ, जास्त प्रसिद्धी मिळेल. डहाणूमध्ये आदिवासी पाड्यात, म्हणजे का असं तुम्हाला वाटलं की तिथे करणं गरजेचं पण काय आहे, आणि तुम्हाला त्या त्या ठिकाणी किंवा अशा काय म्हणतात रुरल भागात करावं असं का वाटलं? नाही, त्याचं महत्त्वाचं कारण असं की मला ते म्हणजे ग्रामीण भागातच करायचं होतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा बिझनेस येईल वगैरे मी असा कधी विचार केलेला नाही आणि करतही नाही. कारण की हे जे सेंटर आहे तिथे मुलांना मी फ्रीमध्ये सगळं ते म्हणजे ज्ञान देतो. मी तिथे कोणती फी वगैरे, फक्त सेवा म्हणून. मला जसा वेळ मिळतो तसं मी मुलांना बोलवतो. कधी मुलं येणार असतील तर मग त्यांना तशी वेळ देतो. तुम्ही या, त्यांना मी माहिती देतो. एक पूर्ण सेवा म्हणून हे मी करतोय. अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात हे नाही की मला पैसे, बाकीचे बरीच लोकं सांगतात, आता तुम्ही म्हटलात तसं, की थोडीफार फी ठेवत जा ना, म्हणजे थोडंफार काय. म्हटलं आधीच तो विषय एवढा कठीण आहे. त्यात फी ठेवली तर अशी ही मुलं येत नाही तिथे, फ्रीमध्ये आहे तरी. म्हणजे फार कमी मुलं येतात. आता फी ठेवली तर कोण येणार आहे? म्हणून फी वगैरे तसं, आणि हे प्रोफेशनल किंवा म्हणजे पैसे कमवण्यासाठी वगैरे मी अजिबात करत नाही आणि करणारही नाही. मला बऱ्याच जणांनी सांगितलं आपण पार्टनरशिपमध्ये करू. आम्ही सगळं ते साधनं आणून देतो तुम्हाला, फक्त तुम्ही Operate लेक्चर करा. लेक्चर द्या. हां. बाकीचं सगळं काय आम्ही तंबू-बिंबू पण सगळे आणतो. एवढी पण लोकांची तयारी होती, पण नको म्हटलं. मला ते त्याच्यात म्हणजे प्रोफेशन असं आणायचंच नाही मी. मी फक्त एक सेवा सेवा म्हणूनच म्हणून. करतो. आता ज्यावेळेला ही कल्पना डोक्यात आली, सगळ्यात पहिले ही कल्पना कोणाला सांगितली? आता सगळ्यात पहिले तर माझ्या जवळचा माणूस म्हणजे माझी मिसेस. कारण की तिने काय आता काय रिएक्शन होतं? नाही, तिला ती एवढी काही शिकलेली नाही मी. हां, हां, त्याच्यामुळे तिची रिॲक्शन म्हणजे एवढी तसं अपेक्षितही नव्हती का तिची फार मोठी रिॲक्शन किंवा फार नॉर्मल रिॲक्शन असं. तिला फक्त सांगितलं मी. म्हणजे विचारलं नाही, डायरेक्ट सांगितलं. का मला करायचं आहे असं विचारलं ना, तिला सांगितलं की मी असं असं करणार आहे, असं की हे जे सेंटर आहे ना ते मुलांसाठी आपण म्हणजे करू. आता मी तर अभ्यास करतोच. आता शेतावरती एक मी छोटंसं त्यासाठी एक झोपडी म्हणजे बनवलेली होती, आणि तिथे आकाश एकदम मोकळं नव्हतं. तिथे मग आम्ही दोघं राहायचो, आणि मी पूर्ण वेळ रात्री, कारण की आकाश निरीक्षण करणं म्हणजे असं तासाभराचं वगैरे असं काही काम नसते. पूर्ण रात्र जागायला लागते. ती कोणती रास कधी उगवेल, आता मग ती रास उगवल्यानंतर तिचं निरीक्षण करा, नंतर ती मावळेपर्यंत थांबा, गुरु कधी उगवेल, शनी दिसेल का नाही त्या त्या दिवशी, मग सगळं ते मग पूर्ण रात्र ते जागावं लागते ते आकाश निरीक्षणासाठी. मग खूप वेळ द्यायला लागतो पण थोडक्यात. पण तिची पण अशी कुठेतरी बाजू असणारच ना, की सगळं चांगलं चालू आहे, नवऱ्याला नोकरी आहे, हे काय वेगळंच काहीतरी करायचं डोक्यात आहे, आता ह्याच्यासाठी पैसे खर्च होणार, तेच पैसे परिवारासाठी उपयोगी होऊ शकतात. म्हणजे कुठेतरी डीप डाऊन तिच्या मनात हे पण असेलच की. हो, हो. मग आणि ते काय कसं टॅकल केलं? आता ते तिला समजावलं मी, कारण की थोडं आता फार जवळची असल्यामुळे तिला माझा स्वभाव म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे, की ह्याला म्हणजे काहीतरी म्हणजे वेगळं करायचंच म्हणजे खूळ असते, आणि तो नाही सांगितलं तरी करणारच, असं ते तिला माहीत आहे. त्याच्यामुळे विरोध करून असं काही फायदा नाही. त्याच्यामुळे आता आज ही मुलाखत बघितल्यानंतर मी तिला सांगेनच, की बघ तू तेव्हा मला सांगत होतीस ना का असं तसं काय, पण आता बघ मला बोलवलं ना त्यांनी, विचारलं ना मला, एक मुलाखत घेतली ना स्टुडिओमध्ये. हं. मग तेवढं तरी बघ, नाही तर कसं दुसऱ्यानं कोणाला बोलवतात का? नाही ना. मला बोलवलं म्हणजे मी काहीतरी केलं असेल. पण ते तुझी म्हटलं मदत होती तेव्हाच मी केलं. असं मी काही स्वतः साथ तर पाहिजे काहीही झालं तरी. म्हणजे तुम्हाला जर का एखादा निर्णय घ्यायचा असेल, मी तर कधीही सांगतो कधी लेक्चरला गेलो पोरांना तर, की तुम्ही मी केलंय तसं अजिबात करण्याचा प्रयत्न करू नका. एवढं सोपं नाही मिळत. खूप आता तुम्ही म्हटलात तसं की सॅक्रिफाईस करायला लागते, आणि तेवढी तयारी पाहिजे. समाजाचा सगळा रोष किंवा बाकी कुटुंबाचा रोष तुम्हाला ओढून घ्यायला लागतो. अजून एक आहे ना, की मी तर तुमची ओळख करून दिलीच आहे, की लेखक आहात, शिक्षक आहात, रिसर्च ऑब्झर्वर आहात. पण जर अ, तुम्हाला तुमच्याबद्दल आणि
अनुजा रिसर्च स्पेस ऑब्झर्वेशन सेंटर बद्दल जर काय इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे तर तुम्ही ते कसं करून द्याल? म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन आणि अनुजा स्पेस रिसर्च सेंटरचं इंट्रोडक्शन तुम्ही कसं करून द्याल? हे आता अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचं एक वेगळी ओळख सांगायला गेलं तर अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र हे पालघरमधलं पहिलं अवकाश निरीक्षण केंद्र आहे की ते कोणीच स्थापन नाही केलेलं. म्हणजे मी आणि असं केंद्र स्थापन करणारा मी भारतातला उपलब्ध माहितीनुसार म्हणजे भारतातला पहिला आदिवासी व्यक्ती आहे की भारतातला असा म्हणजे पहिला व्यक्ती की असं विज्ञान केंद्र स्थापन केलं आहे. पण पालघरमधला जो आहे ते म्हणजे ओपनमधले म्हणजे असं अजून दुसरं कोणी केलंच नाही. तर ते एक मोठी एक गोष्ट आहे माझ्यासाठी आणि केंद्रासाठी पण. हे म्हणजे महत्त्वाची एक ओळख आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख की ह्या केंद्रातून आम्हाला असं एक एखादा तरी कमीत कमी झाले तर जास्त झाले तर खूप म्हणजे बरंच आहे, पण एखादा तरी असा एखादा विद्यार्थी तयार करायचा आहे किंवा तयार व्हावा की जो इस्रोमध्ये जाऊन नासामध्ये जाऊन ॲस्ट्रॉनॉट व्हावा वगैरे अशी आमची म्हणजे केंद्राची तर खूप अपेक्षा आहे आणि इच्छा पण आहे. या हेतूने ह्या केंद्राची सुरुवात हाच झालेली आहे. महत्त्वाचा उद्देश आहे या केंद्र सुरू करण्यामागे. कधी काय निर्णय घेतला नोकरी सोडायचा? नोकरी सोडायचा निर्णय साधारण आता त्याला बरीच वर्ष म्हणजे झाली असतील. मी आता ते कसं सांगितलं घरी? ते कोणालाच माहीत नव्हतं की मी नोकरी सोडून आलो असं. मी तेव्हा वसईला होतो, शाळेत होतो, चांगल्या नामवंत शाळेत. आणि शाळेचं नाव नाही सांगत चालेल ना? हां. मुंबईचीच म्हणजे आपल्या टॉप 5 मधली शाळा आहे. म्हणजे असंही नाही का साधी असं. त्या शाळेमध्ये कामाला होतो. मला खूप असं वाटायचं काहीतरी करावं असं. मग सरळ मी सामान म्हणजे त्या दिवशी निघालो शाळेतून आणि घरी वसईला पण नाही आणि मिसेसला सांगितलं मी चाललो. भावाकडे राहायचो विरारला म्हणजे वसईला. तर मिसेसला सांगितलं की मी चाललो. तर सांगते का? तर मी म्हटलं आता उद्यापासून नाही जाणार शाळेत. तर मग तिने मग काय विचार केला, ती पण माझ्याबरोबर निघाली का भाऊ शाळेत गेलेला होता, त्याची सकाळी शाळा. वहिनी इकडेच होती, ती सासरवाडीला म्हणजे माहेरी गेलेली. ते लहान मुलीच्या त्यांचं ते डिलिव्हरीचं वगैरे होतं. तर मग कोणालाच माहीत नाही, मी असंच निघून आलो, डायरेक्ट घरी निघून आलो. त्याविषयी फक्त बायकोसून कोणालाच माहीत नव्हतं. नंतर मग फार बराच मग राजीनामा पण मग भावानीच लिहून दिला. माझा सही वगैरे त्यानेच केली. ती फार मोठं म्हणजे हे आहे. ते आता मला सांगायलाही बरं नाही वाटत. त्यावेळेस म्हणजे खूप ऑफकोर्स मला माहित काय नातेवाईक बोलले असतील, काय झालं असेल, काय परिस्थिती तो असेल. प्रसंग म्हणजे खूप माझ्यासाठी एकदम हे आहे. म्हणजे आता जरी आठवला ना, ॲक्च्युली तसं त्यांचाही दोष नव्हता म्हणा, कारण की आता काय नोकऱ्या मिळत नाही. आता त्यांची रिॲक्शन तशीच असणार ना. आता आई वडील म्हणा, दादा म्हणा, आता नोकऱ्या नाही मिळत आणि दादाने त्या नोकरीसाठी खूप मेहनत केलेली आहे. म्हणजे त्यांनीच ते सगळं केलेलं होतं नोकरीचं आणि त्याला न विचारता मी निघून आलो तर ते त्यालाही म्हणजे खटकणारच ना साधी गोष्ट. पण नंतर मी आता हे सगळं करतो, तर आता त्याची मला पूर्ण साथ आहे. म्हणजे असं पूर्ण सहकार्य कधी पण असं हे करतो. सुरुवातीला तेव्हा त्याला वाटलं, पण आता ठीक आहे. एक पत्नी तुमची पहिल्या दिवसापासून जे तुम्ही ठरवताय, कसे डिसिजन घेताय, प्रत्येक वेळेला तिची साथ आहेच. तुम्हाला थँक्यू बोलायचंय तिला? बोला. वहिनींना थँक्यू बोला. आज थँक्यू. आणि खरंच अशी म्हणजे पत्नी साथ देणारी मिळावी म्हणजे बाकीच्यांनाही का, कारण की चांगल्या वेळेस तर सगळे साथ देतात हो, पण कठीण काळात जर का कोणी साथ देत असेल ना, तर ती म्हणजे असं पत्नीचंच मी तर सांगू शकतो की तीच साथ देऊ शकते अशा कठीण काळामध्ये. चला वहिनी, तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आज आम्हाला गेस्ट म्हणून सर लाभलेत. ठीक आहे. ज्या दिवशी या स्पेस ऑब्झर्वेशन सेंटर करण्याचं ठरवलं त्या दिवसापासून हे स्पेस ऑब्झर्वेशन सेंटर अस्तित्वात आणायचं हा प्रवास कसा होता? ज्या दिवशी ठरवलं आणि चालू केलं, ह्याच्यामध्ये काय काय कसं घडलं? पैशाची जुळवाजुळव कशी केली? काय विचारणी केलं? कुणी मदत केली? काय प्रॉब्लेम्स आले? घर बनवलेलंच होतं आणि 2 खोल्या होत्या, म्हणजे एक बेडरूम आणि एक हॉल. टेलिस्कोप मी अभ्यासासाठी आणलेलेच होते 2 तेव्हा.
ते सुरुवातीला काय केलं, 2 टेलिस्कोपच त्या खोलीमध्ये ठेवलं आणि एक पत्रकार मित्र आहेत माझे, त्यावेळेस मी मराठीला ते काम करायचं, संतोष पाटील म्हणून, आता ABPला काम करतात, म्हणजे न्यूजला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाला. तर त्यांना मी सांगितलं की सर म्हटलं असं असं आहे. तर त्यांनी ती बातमी जी आहे ना, मी मराठी चॅनलला तेव्हा होते ना, तर ती बातमी त्यांनी म्हणजे शाळेतली मुलांना मला सांगितलं, चंदू तू शाळेतल्या मुलांना बोलव, आपण बातमी बनवू, बघूया नंतर काय होते ते. मी शाळेतल्या मुलांना बोलवलं, नंतर ते टेलिस्कोप वगैरे अंगणात काढले आणि ती बातमी बनवली. तर बातमी बनवली ना, तर ती आता त्यावेळेस म्हणजे खूप लोकांमध्ये ते कुतूहलसारखं होतं की हे नक्की ह्याने काय केलं आहे असं. तर त्याने नंतर ते एवढं ती बातमी गाजली ना, की नंतर झी 24 तास त्यांनी पण ती कव्हर केली आणि बाकीचे मग TV9 वगैरे त्यांनी पण ती कव्हर केली. तर खूप प्रसिद्धी झाली आणि मग ते टीव्हीला बातमी आली ना, तर मग बरेचसे मग छोटे मोठे स्पॉन्सर पण तयार झाले. ओके. अरे हां, हा एवढा मोठा काम करतो, एवढं टीव्हीवर नाव आलं म्हणजे हा नक्कीच काहीतरी करत असेल. मग कोणी बॅनर दिले, कोणी रंगरंगोटी थोडीफार करून दिली, कोणी काय दिलं, कोणी काय दिलं. मग असं थोडं थोडं असं ह्याच्यात टेलिस्कोप मी आणलेले होते, पण बाकीचं मग ते Of course. बाकी सगळ्या गोष्टी लागतातच. कोणी खुर्च्या थोड्याफार 2-3 दिल्या मुलांना बसायला, कोणी पाण्याची थोडीफार टाकी वगैरे दिली, असं म्हणजे काय थोडंफार सगळ्यांच्या मदतीने हळूहळू सेंटर म्हणजे उभार झालं ते. आता ऑब्झर्वेशन सेंटरला किती वर्ष झाली? आता 15ला ते स्थापन केलंय म्हणजे ऑफिशियली. ओके, म्हणजे अंदाजे 9 वर्ष. 9 वर्षात किती मुलं आली आहेत आतापर्यंत अंदाज? किती आतापर्यंत- शाळा आलेत किंवा काय? शाळा महाविद्यालय धरून आतापर्यंत मी ज्या नोंदी ठेवलेल्या होत्या त्याच्यात जर का विचार कराल तर 10,000च्या वरती मुलांनी भेट दिलेली आहे. 10,000? हो, कारण की शाळा महाविद्यालय जिल्हा परिषद ज्या शाळा ज्या आहेत ना, त्या म्हणजे त्या सुरुवातीच्या मधली 2 वर्ष करोनाची गेली म्हणून, नाही तर ही 10,000 जी संख्या आहे ती अजून वाढली असती. कारण की मधल्या 2 वर्ष साधारण म्हणजे मग ते बंदच ठेवावं लागलं, कारण की शाळाही बंद होत्या, त्याच्यामुळे आपोआप ते मग बंदच ठेवावं लागलं. तरी पण आता तुम्हाला सांगतो ना, वसई गोरेगावची पण शिक्षक किंवा त्यांचे विद्यार्थी आलेले आहेत, वसईचे येतात. असं नाही का फक्त ग्रामीण भागातले म्हणजे फक्त पालघरमधलेच येतात किंवा आसपासचे, जिल्हा परिषदचे भरपूर येतात, हायस्कूलचे येतात आणि हायस्कूलचे आले ना तर असे मग 2-3 बसेस भरून येतात. मग बरेचसे एकाच वेळेस तर जवळजवळ 200-300 विद्यार्थी कधी कधी येतात. आणि मग दिवसभर ते एक करून ते सगळे त्या टेलिस्कोप मधून बघणार. बघतात. मी मग त्यांना तेच सांगतो शिक्षकांना की तुम्ही जरा 100च्या आसपासच मुलं घेऊन येत जा, कारण की 200-300 आणले का मग ते वेळ फार जातो आणि सगळ्या मुलांना भले काय तरी पण ते बघायला तर खूप इच्छा असते का टेलिस्कोपमधून नक्की कसं दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की प्रत्येक मुलांनी ते पाहावं. नाही तर मग नुसतेच आणून ना मुलांना काय, माझा कधी उद्देश तोच की मुलांनी येऊन ना पाहावं आणि मुलांनी पाहिल्यानंतरच तो इंटरेस्ट वाढेल त्यांना की टेलिस्कोप म्हणजे काय, टेलिस्कोप म्हणून कसं दिसतंय. आता काय होतं ना की तुम्ही काय माहिती देता यापेक्षा, स्पेशली लहान मुलांना कुठली गोष्ट समजवायची असेल, त्यांचं अटेन्शन पकडून ठेवणं हा तर मोठा टास्क आहे. तर तुम्ही काय माहिती देता यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने ती माहिती देता हे खूप महत्त्वाचं ठरतं लहान मुलांना शिकवताना. बरोबर. आणि मी आता जर 10,000 मुलांना जर आपण ऑब्झर्वेशन सेंटरमध्ये बोलवून त्यांना आपण हे दाखवलंय आणि त्यांना माहिती दिली आहे, म्हणजे त्यांना त्यांच्यासारखं होऊन कोणीतरी समजवणारं लागतं. ठीक आहे, कुठला 7वीच्या मुलासमोर सायंटिस्टला कुठल्या उभा करा, 5 मिनिटानंतर तो मुलगा झोपून जाईल. तर मी खूप एक्सायटेड आहे की तुम्ही तुमची नक्की माहिती देण्याची काय पद्धत आहे, कसं समजवता, काय समजवता, काय कसे मुलांचे काय प्रश्न असतात. मुलांचे प्रश्न तर ह्याविषयी म्हणजे फारच म्हणजे मजेशीर असतात. मजेशीरच काय 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 असतात काय? आता पण माझी सुरुवातीला पद्धत सांगतो, नंतर मग ते प्रश्न सांगतो. माझी पद्धत की एकदम सोप्या भाषेत सांगायचं, कारण की फार गणितीय भाषा किंवा ती समीकरणं वापरली ना का मग ते सगळं डोक्यावरनं जाते. तर मग ते तुम्ही आता सांगितलं तसं का मुलं ती झोपून जातील मग, अशी जर का एवढी अडचणीची. मग सोप्या भाषेत मग त्यांना काय सांगायचं, अरे बघा प्रकाश वर्षात तुम्हाला माहीत आहे ना, साधी एखादी आपलं ब्रह्मांड किती मोठं आहे ते, कारण की ब्रह्मांड किती मोठं आहे बऱ्याच म्हणजे मोठ्या मोठ्या जाणकार लोकांना सुद्धा माहीत नसते की नक्की किती मोठं असेल. तर मग त्यांना मी सहज सांगतो की प्रकाश वर्ष तुम्हाला माहीत आहे, वर्षाला 1 वर्षात किती आणि त्या प्रकाशाचा वेग 3 लाख, तो सेकंदाला 3 लाख किलोमीटर वगैरे, ते सगळे बेसिक मुलांना सांगतो आणि त्यांना नाही माहिती, जरा सांगा प्लीज.
नाही ते सांगतोच ते तर मग मी त्यांना सांगतो की एका वर्षात प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश जितका प्रवास करेल ते एक प्रकाश वर्ष आणि प्रकाशाचा वेग काय तर सेकंदाला 3 लाख किलोमीटर. मग त्यांना साध्या सोप्या भाषेत सांगतो. चंद्र आपण पकडला, चंद्र मग आपल्या चंद्र किती लांब आहे आपल्यापासून म्हणजे प्रकाश वर्षाचा जर का विचार करायला गेला तर तर मग साधारण 1.25 सेकंद किंवा 1.5 सेकंद म्हणजे 1.5 सेकंद 1.25 सेकंद साधारण आहे. साधारण म्हणजे सुमारे कारण की ते सगळे पॉईंट आकडे सांगायला गेले तर मग ते परत मुलांच्या डोक्यावरून जाणार. म्हणून सुमारे मग 1.25 लाख 1.25 सेकंद सगळ्यात जवळची वस्तू म्हणजे चंद्र किती अंतर 1.25 सेकंद. सगळ्यात जवळचा तारा सूर्य किती 8 मिनटं प्रकाश वर्षाच्या हिशोबाने 8 मिनटं. सूर्यानंतर आपल्या सूर्यमालेला सगळ्यात जवळचा तारा मित्र तारा किंवा मित्रक तारा त्याला सांगतात तर तो किती साधारण 4 वर्ष प्रकाश वर्ष. नंतर आपल्या सगळ्यात जवळची दीर्घिका म्हणजे आता हे आपली आकाशगंगा आहे मग आपल्या सगळ्यात जवळची दीर्घिका अँड्रोमेडा देवयानी मग ती किती जवळ आहे तर 22 लाख प्रकाश वर्ष. ओके ओके तर अशा म्हणजे 22 लाख प्रकाश वर्ष आणि ती 22 लाख आणि इथे 1.25 सेकंद पासून ते 22 लाखापर्यंत जायचं. म्हणजेच आता तुम्हाला सांगतो ब्रह्मांड किती 22 लाख समजायला आपण त्या दीर्घिकेचा सगळ्यात जवळचे देवयानी तो 22 लाख वर्षापूर्वीचा जो प्रकाश आहे ना तो आज आपण पाहतोय. अशी ती गंमत आहे. म्हणजे त्या देवयानी त्या म्हणजे ह्याच्यातून दीर्घिकेतून निघालेला तो 22 लाख वर्षापूर्वीचा प्रकाश आहे तो आज आपण पाहतो. म्हणजे उघड्या डोळ्याने पाहू शकतो. आकाशगंगेतली एकच म्हणजे एकमेव अशी वस्तू आहे की आकाशगंगेच्या बाहेरची ती आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो. त्याला दुर्बिणीची गरज नाही. ती म्हणजे देवयानी दीर्घिका किंवा अँड्रोमेडा. तर ती साधारण म्हणजे सुमारे 22 लाख आहे. शास्त्रज्ञांचं थोडंसं 22-25 वगैरे ते असते पण आपण एक एव्हरेज धरू 22 लाख प्रकाश वर्ष म्हणजे तो बघा ना. मग ते आपण ते टाईम ट्रॅव्हल वगैरे सांगतो ना तशी पण ती संकल्पना होऊ शकते की आज आपण इथे असून 22 लाख वर्षापूर्वीचा प्रकाश पाहतोय तो पण प्रत्यक्ष असं म्हणजे हे नाही तो म्हणजे खरंच तो 22 लाख वर्षापूर्वी निघालेला प्रकाश आहे. ओके म्हणजे अशा काही मग अशा पण मग हे कसं समजवता तुम्ही मुलांना. मग आता हे तुम्हाला सांगितलं तसंच आता तुम्ही एकदम तुम्ही म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं ना की 22 लाख वर्षापूर्वीचा आपण प्रकाश मग मुलांची पण तीच रिॲक्शन असते कारण की त्यांना हे असंच म्हणत फार समीकरणात समजावलं तर मग ते कठीण जाते. मग हीच पद्धत साधारण म्हणजे असते की सोप्या भाषेतच. आता उदाहरणार्थ आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत आहे त्याच्यात बऱ्याचशा आहेत ना खूप अडचणीचा तो सिद्धांत आहे. आता आम्ही सागरजींबरोबर सहज बसलेलो तो त्यांनी पण मला सांगितलं की मी तर 2-3 वेळा ते वाचलंय पण माझ्या सांगते काही डोक्याला नाही गेलं तर मलाही म्हटलं माझी तीच परिस्थिती आहे. तरी पण तो थोडाफार एक आहे म्हणजे मी त्याचं समजतो. मग मी त्या मुलांना सांगतो की एक चंगू मंगू आपण उदाहरण घेऊ. चंगू आणि मंगू समजायला 50 वर्षाचे आहेत. किती 50 वर्षाचे आहेत. मग चंगूला आपण पृथ्वीवरच ठेवला आणि मंगूला स्पेसमध्ये पाठवला प्रकाशाच्या वेगाने जर का स्पेसमध्ये त्याला पाठवलं तर तो 20 वर्षांनी परत आला म्हणजे स्पेसमध्ये फिरून आणि हा जो आहे ना तो पृथ्वीवरचा तो 20 वर्षानंतर तो आला ना तर तो हा जो असेल ना 20 वर्ष म्हातारा झाला असेल पृथ्वीवरचा पण तो आहे त्याच वयाचा राहील तो आकाशात गेलेला तो. त्याचं कारण काय तो प्रकाशाच्या वेगाने गेलेला असतो आणि प्रकाशाच्या वेगाने जर का आपण प्रवास केला तर काळ थांबतो म्हणजे आपलं वय वाढत नाही म्हणजे तो तेवढ्याच वयाचा राहील तो फिरून आला तरी आणि हा 20 वर्ष वाढेल. अशी ती संकल्पना आहे म्हणजे त्या सिद्धांतामध्ये. मग ते मुलांना सोपी करून चंगू मंगू सारखं जर समजवलं तर ते काहीतरी कळतं. ती नावं पण मग तशी इंटरेस्टिंग घ्यायची चंगू मंगू वगैरे असं म्हणजे जेणेकरून त्यांनाही जरा ती कथासारखी वाटेल असं. आणि मग काय मुलांचे काय प्रश्न असतात काय असे तुम्हाला आठवतात विचित्र प्रश्न. मुलांचे प्रश्न फार विचित्र असतात. त्यांचा तो पहिला प्रश्न का ती पृथ्वी फिरते कशी ते तो त्यांचा तो म्हणजे आणि आपण पडत का नाही हा तो म्हणजे बहुतेक ते मुलं ते प्रश्न विचारतात का पृथ्वी फिरते पण आपण पडत का नाही. तर म्हटलं ती पृथ्वी आपण चेंडूच्या आकाराची समजतो तितकी नाही ती
फुटबॉल आता समजा चेंडूच्या आकारावर जर का एखादा दगड ठेवला तर तो लवकर पडेल, तोच जर का दगड फुटबॉलच्या याच्यावर ठेवला तर तो जरा हळू पडेल, तोच जर का मोठ्या गोलवर ठेवला तर अजून हळू पडेल. तसं तसं अशी म्हटलं पृथ्वी आहे, ते एवढी मोठी पृथ्वी आहे, आपण कसं काय खाली पडणार त्याच्यावरून? म्हणजे पृथ्वी खूप मोठी आहे, त्याच्यामुळे तसं काही घडत नाही. म्हणजे मग ते सपाटपणा त्याच्यामध्ये दिसतो, जरी प्रत्यक्षात नसला तरी पण तो दिसतो, कारण की ते खूप मोठी आहे ना पृथ्वी. त्यामुळे फार भन्नाट प्रश्न असतात मुलांचे. त्यांना ते ग्रॅव्हिटी वगैरे असं सगळं सांगितलं तर ते काय करणार नाही, म्हणून असं सोप्या 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 भाषेत. गोष्टीतून. तुम्ही मगाशी बोलताना आईन्स्टाईनचा उल्लेख केला. फेवरेट सायंटिस्ट आहे तुमचा? हो, नक्कीच. तसं तर काय आर्यभट्टापासून आपल्या कलाम साहेबापर्यंत म्हणजे खूप चांगले चांगले फेवरेट कोण? फेवरेट आता आईन्स्टाईनच. का म्हणजे स्पेस बद्दल आणि त्यांचं स्पेसबद्दल म्हणजे ते आता त्यांना स्पेसबद्दलच म्हणजे जास्त त्यांचं आता सापेक्षवादाचा आवडतो सिद्धांत, आईन्स्टाईन? त्यांचं सगळंच म्हणजे त्यांचे सिद्धांत तर आवडतातच, प्रश्नच नाही. आता ते सापेक्षवादाचा सिद्धांत तर खूपच म्हणजे कठीण, म्हणजे क्वांटम थेरी सांगा किंवा सापेक्षवाद सांगा, की विज्ञानातली सगळ्यात कठीण जर का थेरी असेल ना तर त्या 2 थेऱ्या आहेत, म्हणजे कोणत्याही शाखेतल्या. तर त्या 2 थेऱ्या आहेत, तर ती आईन्स्टाईननी मांडलेल्या आहेत. आता ती समजायला खूप म्हणजे अडचणीची आहे, पण आईन्स्टाईननी जे मांडलं आहे किंवा जगाला दिलं आहे आतापर्यंत ते फार म्हणजे अद्भुत आहे. आणि त्यांचा म्हणजे स्वभावही म्हणजे फार ते आता फार गरीब परिस्थितीतून वाढलेले होते, त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव आता त्यांच्या लहानपणी त्यांचं डोकं वगैरे खूप मोठं होतं जेव्हा जन्माच्या वेळेस. आणि फार त्यांच्याविषयी फार इंटरेस्टिंग बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता उदाहरणार्थ शाळेत ते 3-4 वर्ष साधारण ते म्हणजे बोलतच नव्हते, म्हणजे एकदम मंदबुद्धी म्हणून ते लोक म्हणजे मुलं त्यांना चिडवायचे की ह्या मंदबुद्धी आहे, शिक्षक पण असं. तर ते बोलतच नव्हते. मग एक दिवस असं ते त्या टेबलवर ते सूप पित होते, त्यांना सूप दिलेलं होतं. ते सूप बरंचसं आता गरम असेल ना, तर त्यांनी ते सूप घेतलं ना, चमच्याने तोंडात टाकलं. तर ते तोंडात टाकल्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द नाही तर वाक्य निघालं की मम्मी हे सूप तर फार गरम आहे. म्हणजे डायरेक्ट ते वाक्यच ते बोलले, असं म्हणजे मम्मा डॅडी वगैरे असं काय नाही, ते डायरेक्ट वाक्यच बोलले की मी सूप तर फार ते गरम आहे. मग असं म्हणजे काही आईन्स्टाईनचे बाबतीत. आणि आईन्स्टाईन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आदर्श आता मी आता माझ्याकडे नोकरी सोडल्यामुळे थोडंसं आर्थिक परिस्थिती डाऊनच. मग काटकसर जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे, तो मी आईन्स्टाईन त्यांच्याकडूनच म्हणजे शिकलो आहे किंवा घेतला आहे. आता उदाहरणार्थ त्यांचं मी तेव्हा हे उदाहरण वाचलेलं की पाऊस पडत होता, ते पावसात येत होते. मग त्यांची हॅट जी होती ती त्यांनी त्या खाखेत लपून ठेवलेली होती, म्हणजे भिजायला नको असं. आणि असं ते भिजत चाललेले होते. तर त्यांना रस्त्यात कोणीतरी भेटला की तुम्ही सांगते हॅट सांगते इथे खाखेला का ठेवले, म्हणजे डोक्यावर घातला तर सांगते तुमचं डोकं भिजणार नाही. तर त्यांनी नंतर त्या माणसाला उत्तर दिलं की माझं डोकं भिजलं तर चालेल, ते सुकेल, पण माझी हॅट जर का भिजली तर ती खराब होईल आणि ती नवीन विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आणि वेळही नाही. म्हणजे वेळ आणि पैसा ह्यांचा व्यवस्थित उपयोग कसा करायचा ते आईन्स्टाईन त्यांच्या प्रत्येक म्हणजे ह्याच्यावरनं म्हणजे आचरणावरनं दिसते खूप. मग त्या सगळ्या गोष्टींशी तुम्ही रिलेट करू शकत होतात आईन्स्टाईनच्या त्या सगळ्या गोष्टींशी? म्हणजे तुम्हाला असं त्यांच्याकडनं प्रेरणा मिळत होती? हो हो हो, खूपच खूपच. म्हणजे आणि त्यांचे सिद्धांत म्हणजे आधी ते मला शास्त्रज्ञ म्हणूनच आवडायचे, म्हणजे वैज्ञानिक म्हणूनच आवडायचे. पण नंतर मग त्यांचे मी किस्से ऐकले आणि त्यांचं ती परिस्थिती बघितली आणि त्यांनी ज्या परिस्थितीवरती मात केलेली होती ती सगळी त्यांची परिस्थिती बघितली. कारण की त्यांना असं फार असं एखादी आता त्यांनी नंतर त्यांना विद्यापीठात जेव्हा प्रोफेसर म्हणजे त्यासाठी बोलवलं, म्हणजे लेक्चर प्रोफेसर होण्यासाठी, तर त्या बरीचशा विद्यापीठांनी त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. तर त्यांनी ते वेगळं म्हणजे विद्यापीठ स्वीकारलं. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी एकच म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल होते, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ, तुम्हाला काय काय इन्स्ट्रुमेंट पाहिजे म्हणजे संशोधनासाठी. त्यांनी सांगितलं की मला संशोधनासाठी काय नको, एक कागद पेन द्या आणि एक मोठी टोपली द्या, बस, बाकी काय नको. कारण की मी चुका फार करतो सांगते लिहिताना, त्याच्यामुळे ती टोपली लगेच सांगते भरते. असं म्हणजे ते चुका ते कधीही असं म्हणजे एवढं चुका करायचे, पण
ते सुधारण्याचा ते प्रयत्न करायचे. का असं नाही का ते चूक झाली म्हणून आता ते सोडून द्यायचं. आणि सगळ्यात त्यांचं एक मला महत्त्वाचं एक सांगायला वाटतं की एवढे धार्मिक नव्हते ते म्हणजे फारसे. त्यांनी त्यांचं एक सहज एक असं मस्त एक वाक्य आहे की आपलं स्वतःचं अपयश लपवून ठेवण्यासाठी माणसाने देवाचा शोध लावलाय, असंही ते म्हणायचे. की देवाचं नाव सांगितलं की आपलं हां चला बाबा मग आपण कामच करायचं नाही, त्यांच्यावर ढकलून दिलं की ढकलून विषय द्यायचं. संपला. संपला, नशीब आणि देव. म्हणजे ते त्यांचं एक फार म्हणजे चांगलं असं वाक्य ते बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल, पण मी ते त्यांचं वाक्य वाचलेलं होतं की ते असं म्हणजे म्हणायचे असं. आता त्यांचा तो पण एक किस्सा एकदम फार फेमस आहे की ते त्यांना विचारलं असं सहज कोणीतरी पत्रकारांनी की तिसरं महायुद्ध म्हणजे कसं लढलं जाईल. तर त्यांनी सहज मस्त ते हौशी पण होते ना काहीसे. तर त्याने सहज सांगितलं की तिसरं महायुद्ध कसं लढलं जाईल ते मी सांगू शकत नाही, पण चौथं महायुद्ध नक्कीच दगडाने लढलं जाईल. अरे दगड किंवा काठ्यानेच लढलं जाईल असं. म्हणजे इतके ते सहज बोलून जायचे. एक्झॅक्टली. नाही ते तुम्ही सांगते परत पाषाण युगात जाल तिसरं महायुद्ध केलं तर, म्हणजे हे ते सांगितलं नाही त्यांनी, पण ते समजायचं आपण की तुम्ही जर का तिसरं महायुद्ध मला काय विचारताय आणि चौथं महायुद्ध तुम्ही दगडाने लढणार असं. खूप म्हणजे त्यांच्या गोष्टी एकदम इंटरेस्टिंग होत्या. पण नंतरच्या काळामध्ये त्यांना म्हणजे खूप वाईट वाटलं की जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा ते बॉम्ब टाकले, ते त्यांचीच संकल्पना किंवा त्यांचा तो फॉर्म्युला होता. आणि त्यांचा आणि तो त्यावेळेला फॉर्म्युला त्यांनी खरी परिस्थिती ज्यावेळेला बघितली डिस्टर्ब झालेले. हो खूप त्यांना म्हणजे ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की मी एवढं सगळं मानवतेसाठी करतो किंवा म्हणजे मानवता म्हणजे सुरुवातीपासून त्यांचा तोच उद्देश होता की आणि हे आता हे त्यांनी प्रत्यक्ष जरी नाही केलं तरी पण त्यांच्या फॉर्म्युल्यामधून ते निर्माण झालं ना. ते त्यांना जरा त्यावेळेस खटकलं. ठीक आहे, ठीक पण हे काही शास्त्रज्ञांच्या बाबतीत असं काही घडत राहते ते. पण आईन्स्टाईन माझे खूप म्हणजे फेवरेट, म्हणजे ॲज अ शास्त्रज्ञ पण आणि एक व्यक्ती Human म्हणून being. पण, हो, व्यक्ती माणूस म्हणून म्हणून पण, पण. माणूस म्हणून पण. आणि जसं प्रत्येक व्यक्तीचा एक फेवरेट म्हणजे ज्याला ह्या क्षेत्राबद्दल आवड आहे त्याचा एक फेवरेट शास्त्रज्ञ असतो आणि एक फेवरेट विषय असतो की त्या विषयाबद्दल त्या सायंटिस्टला किंवा त्या ऑब्झर्व्हरला सगळ्यात जास्त क्युरॉसिटी असते. तुमचा कुठला असा विषय? आता तर मला सगळ्यात खगोलशास्त्रातला जर का सगळ्यात आवडता विषय तो मग एलियन. अरे बताव काय कधी तुम्हाला स्वतः काय एक्सपिरियन्स केलंय किंवा तुम्ही इतक्या सायंटिस्ट ऑब्झर्व्हरच्या आजूबाजूला होतात काय मला ह्या विषयाची आवड निर्माण होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते एलियन. मी सुरुवातीपासून त्या एलियनचा म्हणजे खूप विचार करायचो. लहानपणी बरेच जण म्हणजे सांगितलं जायचं की एलियन असे असतील तसे असतील. आम्ही लहान शाळेत असताना ते फार गमतीशीर काय काय किस्से मोठी मुलं सांगायचे किंवा वाचनात यायचे किंवा शिक्षक पण सांगायचे. मंगळावर एलियन असतील तर छोटे असतील, बाठे असतील वगैरे असं बरंचसं. तर ते एलियनविषयी मला खूप म्हणजे आकर्षण सुरुवातीपासून आताही बरंच. आता मी माझं डंपी पुस्तक जे आहे त्याच्यात एलियनविषयी बऱ्याच संकल्पना लिहिलेल्या आहेत. माझ्या बऱ्याच संकल्पना आहेत. तर एलियन हा माझा म्हणजे फार आवडता विषय. काय कधी काय एक्सपिरियन्स झालाय किंवा कुठल्या सायंटिस्ट कुठल्या ऑब्झर्व्हर कडनं काय किस्सा ऐकायला मिळालेत? कुठला किस्सा तुम्हाला शेअर करावासा वाटतोय? आता मी एक माझं स्वतःच एलियनविषयी मला बरेच जण विचारतात, म्हणजे खास करून मुलं विचारतात. केंद्रामध्ये बरेचसे ते फोटो लावलेत ना एलियनचे, मग ते विचारतात सर हे एलियन असतात का नक्की? तर म्हटलं मी त्यांना 100% सांगतो की हो एलियन असतात. नाही म्हटलं एलियन आहेत, फक्त अंतराचं जे आहे कारण, त्या अंतरामुळे ते आणि आपण दोघेही एकमेकांजवळ पोहोचू शकत नाही. हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण त्यांच्याजवळ पोहोचू शकत नाही, ते आपल्याजवळ पोहोचू शकत. अंतरं खूप आहेत ब्रह्मांडातली. अंतराचं आता त्या शास्त्रज्ञांनी जी संकल्पना मांडलेली होती किंवा थेरी मांडलेली होती त्याच्यामध्ये आता एक आकाशगंगा असेल, एका आकाशगंगेमध्ये अब्जो तारे असतात. त्या अब्जो ताऱ्यांना लाखो सूर्यमाला असतात. त्या लाखो सूर्यमालांना हजारो असे ते ग्रहमाला असतात. मग त्या कोणत्या तरी अशा ग्रहमाला तिसऱ्या ग्रहावर किंवा चौथ्या ग्रहावर पृथ्वीसारखे जीवन नाही असू शकत. आणि पृथ्वीवर जीवन कुठून आलं? ते ब्रह्मांडातूनच आलं असेल ना. पॉसिबल आहे. मग तसं कुठे ना कुठे कारण की ब्रह्मांड इतकं मोठं आहे तर असणारच. त्याच्यामुळे एलियन्स म्हणजे मी तरी स्वतः मानतो की एलियन आहेत. आता एलियनचा दुसरा एक म्हणजे कोणी ते सहज विचारतात सर ते मग दिसत कसे असतील, कारण की तो एक फार इंटरेस्टिंग
हॉलिवूड बॉलिवूडने एक वेगळे त्यांचे चित्र उभे केले. त्यांचे एक इमेज तयार केले. खास करून हॉलिवूडनी तर एक त्यांचे स्पेशल इमेज तयार केले की असे दिसतात एलियन. तर मग आपण पण मनात तसंच पकडतो की का असेच दिसत असतील. पण एलियन नक्की कसे दिसत असतील ना याची म्हणजे मी थोडीशी व्याख्या केलेली आहे. एलियन कसे दिसत असतील तर जर का आपला उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जो आहे ना तो पृथ्वी सापेक्ष जर का असेल ना तर एलियन कोणत्या तरी वेगळ्याच आकाराचे दिसत असतील. पण जर का हा उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे ना तो जर का विश्वव्यापी असेल ना तर 100% एलियन माणसासारखेच असतील. आता हा सिद्धांत विश्वव्यापी आहे का नाही ते आता तो शोधायला लागेल. पण तसं जर का असेल ना तर आता उत्क्रांतीवादाचा सिद्धांत तोच सांगतो ना की सूक्ष्मजीवापासून तर आता साधारण माणसापर्यंत ती त्याची उत्क्रांती झाली. मग तिथे पण तसंच घडेल. पॉसिबिलिटी आहे तिथे पण तसंच सेम घडण्याची. आणि आता आपले स्टीफन हॉकिन्स जे आहेत त्यांनी एक मध्ये स्टेटमेंट केलेलं होतं की माणसाने एलियनचा शोध घेऊ नये कारण की तो धोकादायक आहे. त्यांनी जर तुमचा शोध घ्यायला चालू केला ना तर मी म्हणजे त्यांच्या मताशी एवढा सहमत नाही. त्याचं कारण असं की आपण एलियन्सचा जर का शोध घेतो किंवा घेतोय तर मग आपण का त्यांचा शोध का घेतोय? त्यांच्याशी युद्ध करायला घेतोय का? तर त्यांच्याशी काहीतरी व्यापार किंवा देवाणघेवाण किंवा बौद्धिक किंवा वैचारिक काहीतरी देवाणघेवाण घेण्यासाठी आपण त्यांचा शोध घेतोय ना. मग ते जर का आपल्याला शोधत असतील किंवा त्यांनी जर का आपल्याला शोधलं तर ते पण वैचारिक दृष्ट्या तेवढे सक्षम असतील. ते काय असं आपल्याला युद्धासाठी थोडं आपल्याला शोधत बसणार ते दिसलं की राज्य करा असं थोडं काय असं. तर मग त्या विधानाशी त्यांचं थोडंसं मी असहमत आहे असं वैयक्तिक हे माझं मत आहे. कारण की ते त्यांचं मत आहे माझं मत आहे असं. म्हणजे मला असं वाटतं की माणसाने एलियनचा शोध घ्यावा. ओके ओके म्हणजे हे आपलं ते चालू ठेवावं. म्हणजे त्यांनी सांगितलं की घेऊ नये असं पण मी सांगतो का घ्यावा असं. ओके. मगाशी तुम्ही बोलता बोलता डम्पीबद्दल बोललात. तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाबद्दल सांगितलं. डम्पी लिहावंसं का वाटलं? डम्पी हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता जो अभ्यास करतोय ना त्या माझ्या काही संकल्पना आहेत. मी म्हणजे मांडलेल्या काहीतरी थोड्याफार लहान मोठ्या थिअरीज आहेत. ते काय आता असं तर कोणी फटकन एक्सेप्ट करणार नाही. मग त्या काल्पनिक कथेच्याद्वारे मी त्या डम्पी पुस्तकात मांडलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ त्याच्यात डम्पी ही शीर्षक कथात आहेत. म्हणजे त्याच्यात सगळं एलियनचंच आहे की एलियन कसे असतील, कोणत्या आकाराचे असतील, स्पेसमध्ये आपले ग्रह कसे असतील, तारे कसे असतील, हे याचं काल्पनिक चित्र हे म्हणजे 7 जोडपी असतात आणि ती 6 म्हणजे 4 जोडपी असतात. ती एक शास्त्रज्ञ असतो तो एका यानात बसवतो आणि त्यांना स्पेसमध्ये पाठवतो. पण यानात आणि तो पण किती प्रकाशाच्या 20 पट वेगाने. म्हणजे तिथे आईन्स्टाईनचा सिद्धांत जो आहे तो अजिबात काम करत नाही. पण काय करणार ब्रह्मांडातली अंतरच एवढे आहेत ना का मग ते मला ते प्रकाशाचे 20 पट न्यायला लागले ते. ओके. पण त्या यानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की डम्पी आता ते यान डम्पी नावाचे एक आकाशात एक आता मी सस्पेन्स सांगूनच देतो उगाच कारण की कसं ते जरी सस्पेन्स असलं तरी पण इथे सांगणे गरजेचं आहे म्हणून सांगतो. डम्पी काय आहे तर आकाशातील एक अशी वस्तू आहे की ती एका विशिष्ट धातूला ती प्रकाशाच्या 20 पट वेगाने खेचते. ओके. अशी कल्पना आहे त्याच्यात. तर मग हा शास्त्रज्ञ एवढा हुशार असतो ना की त्या धातूचं तो यान बनवतो आणि तो त्या दिशेला ठेवतो. आता त्या दिशेला ठेवल्यानंतर काय होतं तो डम्पी जो आहे ना तो हे यान 20 पट वेगाने ते खेचतो त्याच्याकडे आणि तो म्हणजे कोट्यावधी तो दूर असतो तरी पण तो खेचतो. मग हे यान बिना इंधन चालते स्पेसमध्ये त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर. मग ते गुरुत्वाकर्षण शक्ती थांबवण्याची पण त्याच्यामध्ये एक सोय केलेली असते. मग यांना कुठे रस्त्याला जर का एखादा ग्रह किंवा काय असा दिसला तर मग ते थांबतात. मग असं प्रकारचं ते रामाच्या दुनियेची काय गोष्ट आहे त्या दुनियेबद्दल आम्हाला जरा थोडं. रामाची दुनिया तीच एक माझी संकल्पना आहे की चंद्रावर जर का आरसा बसवला तर काय होईल म्हणजे चंद्रा इतकाच अशी ती संकल्पना. तो राम्या एकदम ग्रामीण भागातला मुलगा असतो आणि तो असं सहज स्वप्नात बघतो त्याच्या आणि तो संकल्पना ती शिक्षकांना सांगतो त्याच्या विज्ञान शिक्षकांना. सर सांगते असं तसं. तर त्याला असं वाटलं की शिक्षक मला हसतील
पण शिक्षक फार म्हणजे एकदम हे चिंताग्रस्त होतात, काय ह्याला ही कल्पना कशी सुचली. मग ते शिक्षक त्याला मदत करतात त्या प्रयोगाविषयी आणि तो प्रयोग त्यांचा डायरेक्ट म्हणजे जागतिक स्तरावर जाऊन पहिला क्रमांक येतो. तो प्रयोग असा असतो की चंद्रा इतकाच आरसा बसवला तर काय होईल? म्हणजे ओके. काय होईल? मग चंद्रावर जर का इतकाच आरसा बसवला ना, तर मग सूर्याचा जो प्रकाश आहे ना, तो 100% पृथ्वीवर रिफ्लेक्ट होईल आणि रात्री पण पूर्ण दिवस असेल. म्हणजे आपल्याला लाईटची गरज ओके. राहणार नाही किंवा म्हणजे वीज बचत किंवा इंधन जे आहे ते कधीतरी संपुष्टात येईल आणि माणसाला तो प्रयोग करावा लागणार असं ते. आणि मी तरी स्वतः सांगतो की माणूस निश्चित त्या प्रयोगाकडे भविष्यात जाईल. मी आज हे स्टेटमेंट इथे गाजावाजाच्या इथे करतोय आणि हे त्याचं कारण असं की मध्यंतरी करोनाच्या आधी एक बातमी माझ्या वाचण्यात आलेली होती की कारण की चायना जे आहे त्यांचे जे प्रयोग आहेत ते जास्त बाहेर त्यांचे पडत नाही किंवा लोकांना माहिती नाही, तरी पण एक कॉन्फिडेन्शियल असतात त्यांच्या तरी गोष्टी. त्यांची एक बातमी आहे की त्याने एक आर्टिफिशियल चंद्र तयार केला आहे आणि ते आता सोडणार आहेत. म्हणजे त्याच्यावरती मग ते आणि तो जसं आपले उपग्रह फिरतात ना, त्या कक्षेमध्ये त्याला ठेवून मोठा तो तयार केलेला आहे त्यांनी आणि तो सोडणार आहेत आणि त्याच्यावर मग शस्त्रसाठा किंवा बाकीचं ते सगळं ते ठेवणार आहेत. कारण की आकाशात असं काय अजून ते नियम नाही ना की ही जागा माझी, ती जागा तुझी. म्हणजे आहेत नियम, पण ते फार तोडके आहेत. त्याला पळवाटा खूप आहेत. मग आकाशात अशी कोणाची जागाच नाही ना मालकीची, 7-12 वगैरे असं काहीच नसतं. ते मग ते असे ते काय काय हे देश आहेत ते गपचूप गोष्टी आहेत. सगळं करत असतात. त्याच्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी काय काय हं. आहेत आणि ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने डम्पीमध्ये तुम्ही हो. मांडण्याचा आता प्रयत्न ते केलाय. चंद्रावर असा बसवणं म्हणजे ही आता संकल्पना थोडीशी वेगळी, पण ते तो राम्या तो प्रयोग मांडतो आणि खूप ती चांगली कथा आणि चांगला मला खूप रिस्पॉन्स मिळाला आहे. म्हणजे मिळतोय ह्या कथेविषयी की ती कथा म्हणजे एक हायलाईट आहे. जरी डंपी शीर्षक कथा जरी चांगली असली तरी पण त्या कथेचं म्हणजे हायलाईट रामाची दुनियाच रामाची आहे. दुनियाच आहे. एक मला किस्सा तुमच्याकडनं ऐकून घ्यायचा आहे. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पैशाने टेलिस्कोप कधी विकत घेतले आणि काय कशी विकत घेतली? महाग असते, स्वस्त असते, किती रुपयाला असते, काय? माझ्याकडे मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तो छोटा टेलिस्कोप होता. तर नाही ते- नाही अशी प्रोफेशनल नाही नाही नाही, टेलिस्कोप. तोच किस्सा सांगतो. ओके. तो 800 रुपयाला मी घेतलेला. म्हणजे तेवढी होती माझ्याकडे तेव्हा म्हणजे कॅपॅसिटी का आपण 800 रुपये तर जेमतेम कुठून काय करू शकतो. तर मग नंतर मला ते देवयानीचं मी सांगत होतो तुम्हाला की देवयानीविषयी बरंच मी त्या पुस्तकामध्ये वाचलं. मग मला उघड्या डोळ्यांनी ती थोडीशी ताऱ्यासारखी दिसते ती. फक्त ताराच भासतो की आपल्याला म्हणजे समजतही नाही का त्या आपल्या आकाशगंगेच्या बाहेरची वस्तू आहे. ताऱ्यासारखीच दिसते ती. पण टेलिस्कोपमधून ती छान दिसते असं मी ते सगळ्या पुस्तकांमध्ये वाचलं. मग तेव्हा मला म्हणजे फार इच्छा झाली की मला ती दीर्घिक आहे जर का दुर्बिणीतून जर का बघता आली तर म्हणजे फार बरं वाटेल. मग मी मिसेसला सांगितलं की मला ती घ्यायची आहे असं. तर माझ्याकडे तेव्हा 5,000 रुपये होते. ते म्हटलं आणू असं 8,000 रुपये त्या टेलिस्कोपची तेव्हा किंमत होती. मग 3,000 तिने कसे दिले काय दिले आता त्याचा मी काय किस्सा सांगत बसत नाही. पण तिने तिचं काय असेल ते करून मला ते 3,000 रुपये दिले की तुम्ही घ्या आणि तुमची ती हे इच्छा पूर्ण करा असं. म्हणजे तिने काय तिथे ॲडजस्टमेंट केली असेल ते आता मी सांगत नाही, त्यांनाच पण माहिती. त्यांनाच माहिती. नंतर ती सांगत होती का मी कानातली फुलं ठेवलेली होती असं म्हणून आणि त्याच्यातनं ते 3,000 रुपये तुम्हाला दिले. नंतर मग ते आम्ही हे केलं ते पण असं. त्या परिस्थितीत ज्या वेळेला टेलिस्कोप हवा होता त्यावेळेला म्हणजे तिने तिच्या मदतीशिवाय ते झालं नसतं आणि तिने मदत केली म्हणून आता अजून तो मग इंटरेस्ट माझा वाढत गेला आणि मग कॉन्फिडन्स मग आता किती दुर्बीण आहेत स्पेस सेंटरमध्ये? आता सध्या माझ्याकडे 2 टेलिस्कोप आहेत. एक मोठी आहे डॉप्सिया आणि ही एक आहे कॅसेग्रेनची छोटी ती 6 mm ची ती एक आहे आणि एक बायनाकुलर आहे. ठीक. आणि बाकी जे 2 टेलिस्कोप्स आहेत त्याच्यातून पण ते साधारण म्हणजे ते डॉप्सियन आहे त्याची जास्त आहे कॅपॅसिटी, त्याच्यातून चांगलं दिसते. ओके ओके. पण ते सेटअप करायला खूप वेळ जातो कारण की तो मोठा आहे ना, मग ते असं. पण ठीक आहे एखादा इव्हेंट असला तर मग आम्ही ते करतो. तसं करतात. ठीक. नेहरू तारांगणाबद्दल काही आठवणी आहेत का? नेहरू तारांगणाबद्दल मी आता वरळीलाच राहायचो त्याच्यामुळे आता मला आवड होतीच आणि आवड कारण मी
इथे राहणार असल्यामुळे मला एकच माहिती आहे ते, म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्ही, कारण तेच एक मेजर हां सगळ्यांना हां माहिती आणि असेल. मेजर आणि ते फेमसच आहे आणि चांगलं आहे. हो. हां तर ते मी वरळीलाच राहायचो हॉस्टेलला. जेव्हा बी.एडला होतो ना, तेव्हा वरळीलाच राहायचो हॉस्टेलला. तर त्याच्यामुळे मला आवड होतीच आणि तिथे नेहरू सेंटरमध्ये जाऊन तिथले कार्यक्रम बघून मग ती आवड जी आहे ती मग अजून ती मग त्याच्यात फार भर पडली असं. नेहरू तारांगणाचा खूप मोठा हो, वाटा हो, राहिलेला हो. आहे. एकदम, एकदम फारच. म्हणजे सिंहाचा वाटा सांगितलं तरी काही हरकत नाही. कारण की मी वरळीला जेव्हा राहायचो ना, तेव्हा तिथले टेलिस्कोप किंवा तिथलं ते सगळं ग्रहताऱ्यांचं ते माहिती किंवा ते सगळं पाहून ना, तर तेव्हाच मला म्हणजे जास्त त्याच्यात अजून इंटरेस्ट निर्माण झाला. कारण की ती माहिती जी होती ती मी जेव्हा बघायला समजायला लागले. म्हणजे बऱ्याच जणांना ते फार डोक्यावरनं जाते, पण मला ती समजायला लागली किंवा समजत होती. त्याच्यातून मग ती आवड अजून माझी वाढत गेली. कारण की मी थोडा आधीपासून अभ्यास करायचो वाचन वगैरे हे ग्रहताऱ्यांच्या बाबतीत. पण मग जर अशा प्रकारचे ऑब्झर्वर्स त्याच्यातून निर्माण होणार असतील नेहरू तारांगण सारख्या जागेमधून, तर मग असे अजून तारांगण जिल्ह्यात जिल्ह्यात उभे राहावे असं तुम्हाला वाटतं का? प्रश्नच नाही. जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी तारांगणं हवीच. आता उदाहरणार्थ मी धरमपूरचं सांगत होतो गुजरातमध्ये. ते छोटंसंच आहे, पण मस्त आहे एकदम. तर तसे प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला काही हरकत नाही. आता जिल्हा परिषदचा एवढा निधी असतो, अजून बाकी आपले लोकप्रतिनिधी असतात, त्यांचा निधी असतो. ते एक जिल्ह्याला एक आणि ते नुसतं आता फक्त हे नाही का बाबा आकाश निरीक्षण, तिथे एक विज्ञान केंद्र म्हणजे आकाश निरीक्षणाबरोबरच विज्ञान केंद्र, मग तिथे बाकीच्या पण गोष्टी आहेत त्या पण आपण ठेवू शकतो. प्रदर्शन छोटंसं विज्ञान पुस्तकं आहेत, बाकीचं म्हणजे एक ते विज्ञान केंद्र पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते आकाश निरीक्षण पण पाहिजे. एक विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्याला पाहिजेच पाहिजे. म्हणजे फार गरजेची गोष्ट फक्त आहे. ह्याला हॉबी म्हणजे अशी पिढी निर्माण होईल जी फक्त ह्याला आवड किंवा हॉबी पुरतं न बघता ह्याच्यामधून ह्या क्षेत्राकडे वळेल अशा केंद्रांमुळे. हो, आता ह्या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप पण आहे. म्हणजे वेगवेगळ्या नोकऱ्या म्हणा किंवा परदेशात आता सगळीकडे नोकऱ्या वगैरे भरपूर आहेत ह्या क्षेत्रात. जर का तुम्ही चांगलं त्याच्यामध्ये लक्ष देऊन सगळं केलं तर. ओके ओके. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहिजे. फार गरजेची गोष्ट आहे ती. म्हणजे पूर्ण एक विज्ञान केंद्रच पाहिजे. त्याच्यामध्ये हे पाहिजेच पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात नाही, मी सांगतो प्रत्येक म्हणजे भारतात सांगतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं केंद्र पाहिजे. ओके. ह्याच्यातून नवीन नवीन शास्त्रज्ञ, ऑब्झर्वर्स, रिसर्चर्स बाहेर पडण्याची खूप पोटेन्शियल आहे या हो, कारण की गोष्टीमध्ये. तिथे त्यांना बरीचशी माहिती मिळेल. इंटरेस्ट निर्माण होईल सगळ्यात महत्त्वाचं. इंटरेस्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. की तुम्हाला जर का त्या वयात जर का तुम्हाला तो इंटरेस्ट निर्माण झाला ना, तर बरोबर तुम्ही मग ती तुमची लिंक लागत जाते. ठीक आहे. आपण आहे ना खूप सिरियस मध्ये मध्ये खूप सिरियस डिस्कशन होत आहे. मला स्पेसबद्दल आहे ना, किंवा युनिवर्सबद्दल, स्पेसबद्दल, ब्लॅक होलबद्दल, अशा प्लॅनेट्सबद्दल काहीतरी अशा 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी सांगा. तसं खगोलशास्त्रामध्ये ते बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आता सगळ्यात असं नाही, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगतो. आता आपल्या सूर्यमालेतील शुक्र आहे. मग बाकीचे ग्रह जे आहेत ना, ते ज्या दिशेने फिरतात ना, त्या दिशेने हा शुक्र फिरत नाही, तो उलटा फिरतो. हा शुक्र जो आहे ना, तो उलटा फिरतो. आता जर का आपण शुक्रावर जर का गेलो, तर तिथे काय मग होईल? सूर्य जो आहे तो पश्चिमेला उगवेल आणि पूर्वेला मावळेल, कारण की तो उलटा फिरतो ना. हो. मग अशा काही खूप इंटरेस्टिंग अशा म्हणजे गोष्टी आपल्या सूर्यमालेत आहेत. आता मंगळावर आपण गेलात, मंगळाचे 2 उपग्रह आहेत. आता पृथ्वीवर जर का आपण बघितलं तर एका वर्षाला साधारण किती 3-4 ग्रहणं होतात. पण हे मंगळावर त्याचे 2 उपग्रह, तर ते साधारण एका वर्षात ते 1100-1200 ग्रहणं त्या मंगळाला लावतात. म्हणजे अख्ख्या वर्षात 1100 ते 1200 ग्रहण ग्रहणं येतात. जर का मंगळावर आपण राहिलो तर आपल्याला पाहायला मिळतील. अरे आता बुध आहे. आता बुधाचं तर फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तो काय करतो, सूर्याभोवती तर फार म्हणजे एकदम चपळाईने फिरतो, पण स्वतःभोवती फार हळू फिरतो एकदम. म्हणजे त्याची जी परिभ्रमण जे आहे ना, ते खूप जोरात होते सूर्याभोवती, पण परिवलन जे आहे स्वतःभोवती आहे ते फार म्हणजे फार हळू एकदम फिरतो, slow आहे. एकदम आळशी आहे. मग त्याचं इंटरेस्टिंग होतं काय, की त्याचा जो दिवस आहे ना, तो वर्षापेक्षा मोठा आहे.
इतका स्लो फिरतोय. हा, म्हणजे तो त्याचं पूर्ण ते चक्कर होत नाही तोपर्यंत ह्याचं अर्धच राहते. स्वतःच असे म्हणजे फार एक एक प्रत्येक इंटरेस्टिंग. ग्रहाचं काय ना काहीतरी वेगळं आहे, स्पेशालिटी आहे, वेगळं काहीतरी. खूप वेळेला काय होतं ना, 2 विषय त्याच्यामध्ये गल्लत होते किंवा ओव्हरलॅप होतात गोष्ट. एक तर ॲस्ट्रॉनॉमी आणि एक ॲस्ट्रॉलॉजी. ह्या दोघांचा काहीही संबंध आहे का? आता फार एकदम म्हणजे जबरदस्त इंटरेस्टिंग असा तो प्रश्न तुम्ही विचारला आहे. त्याचं कारण असं सांगतो की मला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला आहे की खरं सांगतो की सर तुम्ही हात वगैरे बघता का असं. तर त्यांना मी सांगितलं की म्हटलं आम्ही खगोलशास्त्रवाले आहेत, भविष्यशास्त्रवाले नाही मी आहेत. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीचे आहेत, ॲस्ट्रॉलॉजीचे नाही. ॲस्ट्रॉलॉजी ते म्हटलं वेगळं आहे, ते त्याचा वेगळा अभ्यास आहे किंवा आणि ॲस्ट्रॉनॉमीचा वेगळा. आणि त्यांचा आमचा म्हटलं काडीचाही संबंध नाही. फक्त ते ग्रह तारे फक्त त्यांच्यात त्या कागदावरती असतात आणि आमच्या म्हटलं ते प्रत्यक्षात आम्ही ते बघतो. ते आता काय असते, आता ते एक वेगळं शास्त्र आहे, ते तर्कांवरती आधारित आहे. आणि तिथे मी कसं ह्या बाबतीत वाद घालत बसत नाही, कारण की कसं त्यांची तर्क असतात, त्यांची ती, मग ते जर का आले वाद घालायला तर तो फार मोठा वाद होतो. तो एक वादाचा विषय आहे, म्हणून तो बाजूला ठेवून देऊ. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 2 वेगवेगळे विषय आहेत. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्यशास्त्र ते वेगळं, आणि ॲस्ट्रॉनॉमी हे म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे जे वास्तव जे घटक आहे ना त्याच्यावरती ते अवलंबून आहे. दोघांचा काहीच संबंध काही संबंध नाही. फक्त ए सुरुवातीचा येतो ना, म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल. ॲस्ट्रो वगैरे तो एकच येतो ना सुरुवातीला, म्हणून तुम्हाला. कारण ते पण तेच बोलतात ना, याचा शुक्र असा आहे, याचा गुरु असा आहे. आम्हाला वाटलं काहीतरी असेल संबंध म्हणून. ते पण काय, आता हे कसं मोठं व्यासपीठ आहे ना, म्हणून आपण असं नाही तर मग ते नंतर मला फोन करून विचारतात का अरे तुम्ही तर असे बोलले तसे बोलले. मग ते असं त्यांची एक वेगळी श्रद्धा असते. पण एक आहे म्हणजे मी म्हणजे बऱ्याच वेळा ते निरीक्षण केलेलं आहे. आता सगळ्यांच्याच बाबतीत नसेल ते खरं, पण काही जणांच्या बाबतीत जे त्यांच्या कागदावर जे ग्रहतारे आपल्याला सांगतात ना, का हा शनी, हा गुरु, हा मंगळ, हा भारे आहे वगैरे, असं काय काय, त्यांना जर का आकाशात जर का सांगितलं का हे आकाशात दाखवा असं, का शनी कुठे आहे आणि गुरु कुठे आहे, त्यांना नाही दाखवू शकत किंवा बहुतेकांना नाही दाखवता येणार. म्हणजे असं ते कागदावर ते फक्त त्यांचं ते आहे. पण एक तो वादाचा विषय म्हणून आपण इथे थांबू. पण दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, एकमेकांशी म्हणजे काळी मात्र संबंध नाही. फक्त ग्रह तारे 9 ग्रह येतात बस. ठीक आहे. बरं झालं हे क्लॅरिफिकेशन मिळालं. एक तर ना, आता इस्रो जर बद्दल आपण बोलायला गेलो ना, तर इस्रो हा आपल्या सेकंड फेजमध्ये म्हणजे आता इस्रो ग्रोथ फेजमध्ये. ठीक आहे. इस्रोला आता कुणाला प्रूफ करून दाखवण्याची गरज नाही. ठीक आहे. बेस्ट, बेटर, चिपर आणि गुड क्वालिटी प्रोडक्ट्स इस्रो बनवते. सगळ्यात जास्त लाईमलाईटमध्ये इस्रो. पहिल्यांदा असं झालंय की चंद्रयान ज्यावेळेला चाललंय सगळ्यांच्या इंस्टाग्राम स्टेटसवर येते. हे पहिल्यांदा असं घडतंय इस्रोबद्दल. आणि तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघता की लोकांचा ह्या क्षेत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलतोय, त्याकडे तुम्ही कसं बघता? आता हा प्रश्न जो विचारला ना तुम्ही, ह्यात म्हणजे माझं थोडंसं वेगळं उत्तर आहे, जे कदाचित म्हणजे काही लोकांना आवडणार नाही, पण माझं थोडंसं वेगळं उत्तर आहे. आता आपल्या इस्रोने जी प्रगती केलेली आहे ती म्हणजे अतिशय आनंददायी गोष्ट, अभिमानाची, खूप म्हणजे मोठी अचिव्हमेंट आहे, खूप का प्रश्नच नाही. आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चात. पण इथे एक मला महत्त्वाची एक सांगायची अशी गोष्ट की नासाने म्हणजे अपोलो 11, आता त्याला साधारण म्हणजे माणूस जेव्हा चंद्रावर उतरवला त्याला आता साधारण 50 वर्ष होऊन गेली. तर त्यांनी तेव्हा 50 वर्षापूर्वी माणूस चंद्रावर, मी काय सांगतो ऐका, 50 वर्षापूर्वी त्यांनी चंद्रावर माणूस उतरवला. आणि आत्ता आपण कुठे फक्त यान उतरवलं आहे चंद्रावरती. यान उतरवणे आणि प्रत्यक्ष माणूस उतरवणे, तो पण 50 वर्षापूर्वी. तर आपल्याला किती अजून प्रगती करावी लागेल ह्याचा आपण विचार केला पाहिजे.
म्हणजे इस्रोने प्रगती केलेली आहे, आपण म्हणजे त्याचा अभिमानच आहे. पण अजून आपण किती त्या मानाने मागे आहोत याचाही आपण विचार करायला पाहिजे. कारण की 50 वर्षापूर्वी माणूस तिथे उतरवला आहे त्यांनी चंद्रावरती, आणि आपण फक्त अजून यान उतरवलं आहे. आणि हेच होतं ना, की आता ज्या स्पीडनी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते किंवा पटपट पटपट पुढे जाते, त्यांना कदाचित 10-15 वर्ष जरी लागले असेल, आपण ते खूप चान्सेस आहे की आपण पटकन हे अचीव्ह करू शकतो. ठीक आहे. आणि काय वाटतं म्हणजे ह्या लाईमलाईटमुळे कशा प्रकारच्या नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील, कशा प्रकारच्या नवीन संधी क्रिएट होतील भारताच्या तरुणांसाठी? भारताच्या तरुणांसाठी आता तो ह्या इस्रोनी जे आता उपक्रम राबवलेत, त्याच्यामध्ये आता खूपच संधी निर्माण झालेल्या आहेत. आता तर बऱ्याच आता पण आपल्या पुन्हा एकदा तेच सांगतो की फार कमी कॉलेजेस आहेत ॲस्ट्रॉनॉमीची. म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कॉलेजेस आहेत. म्हणजे पुण्याला आहे, चेन्नईला आहे, हैदराबादला आहे, नैनितालला एक आहे आणि बंगलोरला. म्हणजे अशी 5-6 शहरं आहेत की तिथे ती कॉलेजेस आहेत. का तिथे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे तो विषय त्याच्या ॲस्ट्रॉनॉमीच्या बऱ्याचशा शाखा आहेत, त्या शिकवल्या जातात. तर ती कॉलेजेस पण आता म्हणजे वाढली पाहिजेत, का जेणेकरून की अजून त्याच्यात मुलं ॲडमिशन घेऊन अजून ती मुलं बाहेर पडतात. आता नोकरीच्या संधी किंवा भरपूर म्हणजे उपलब्ध आहेत. उपग्रह वगैरे बनवणे काय सगळं आता किती म्हणजे उपग्रहांना हे महत्त्व आलेलं आहे प्रत्येक वेळेस. ते आता तरुणांसाठी आहे ते चांगली संधी आहे. फक्त सरकारने देखील ही कॉलेजेस आहेत ती अजून वाढवावी, असं म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे. वाढतील तुम्हाला वाटतं येणाऱ्या हो हो हो, काळामध्ये? वाढतील वाढतील. कारण की आता सरकार म्हणजे हे विज्ञानाच्या बाबतीत सकारात्मक दिसतंय. वाढतील, नक्कीच वाढतील. तुमचे काय प्लॅन्स आहेत ऑब्झर्वेशन सेंटरला पुढे? आता काय प्लॅन्स आहेत तुमचे? काय कसं तुम्ही डेव्हलप करणार आहात? काय करणार आहात? आता हे जे आहे ना, डेव्हलप तर खूप करायची इच्छा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे आर्थिक अडचण. हे आता मला साधारण एक चांगल्यातला टेलिस्कोप घ्यायचा आहे, जो साधारण म्हणजे त्याची किंमत 1.5-2 लाखापर्यंत असते. म्हणजे तो जर का टेलिस्कोप जर का राहिला तर त्याच्यातून खूप दूरवरच्या ज्या म्हणजे ऑब्जेक्ट आहेत ते आपल्याला निरीक्षण करता येईल. म्हणजे दूरवरच्या ज्या आकाश म्हणजे दीर्घिक आहेत, आकाशगंगा नाही म्हणता येणार, दीर्घिक आहेत त्या निरीक्षण करता येतील. असा एक चांगल्यातला टेलिस्कोप एक घेण्याची इच्छा आहे. पण आर्थिक मदत जी आहे ती म्हणजे जर का जे दाते आहेत त्यांनी जर का केली तर निश्चितच. तसं मी कोणाकोणाला भेटत राहतो, सांगत राहतो. थोडीफार मदतही करतात. बरं असं नाही की मदतच नाही करत असं. आतापर्यंत बरीच मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळेच म्हणजे हे केंद्र व्यवस्थित चालू आहे. उदाहरणार्थ करोना काळात मी इथे आवर्जून सांगेन की करोना काळात युमेता नावाची संस्था आहे. तर त्यांनी 8,000 रुपये मानधन मला प्रत्येक महिन्याला ते देत होते 6 महिन्यानंतर. सर्व्हायवलसाठी. हो. तर त्याच्यामुळे ते केंद्र जिवंत राहिलं थोडक्यात. नाही तर मग करोना काळात कदाचित ते बंदच झालं असतं. तर पण त्या युमेता संस्थेने खरंच खूप मदत केली मला, आणि ते केंद्र जिवंत ठेवलं. आणि आता आता बऱ्यापैकी आता पुस्तकं वगैरे आली. आता थोडं मला पण एक आयडिया आली कोणाला भेटायचं काय. थोडंफार आता तुमच्यासारखी माध्यमं आहेत की त्या माध्यमातून पण मी थोडंफार लोकांना आवाहन करू शकतो, जे दानशूर आहेत ते, आणि करतात लोकं मदत, नाही असं नाही. तर ते केंद्र अजून मला डेव्हलप करायचं आहे, की जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांना अजून चांगल्या प्रकारे ते निरीक्षण करून अजून ती आवड निर्माण होईल आणि मुलांनी मग पुढे इस्रो क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये येऊन ना चांगली भूमिका म्हणजे पार पाडावी अशी माझी एक अपेक्षा आहे. ओके, ओके. आणि जे मुलं तुमच्या ऑब्झर्वेशन सेंटरमध्ये येतात प्रशिक्षणासाठी किंवा माहिती घेण्यासाठी, या मुलांकडनं अजून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या, की काय बघून झाल्यानंतर त्या मुलांनी काय करावं? मला तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याच्यात अजून एक वेगळी तुम्हाला सांगतो, की मुलांकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा मी पालकांकडून बाळगेन. कारण की मुलं येऊन ना बघून जातात. पण नंतर मुलाला जर का थोडाफार इंटरेस्ट असला वगैरे तरी पालक अजिबात त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. काही अपवादात्मक आहेत पालक, की ते त्या मुलाकडे लक्ष देतात. पण पालकांनी पण जर का ह्या गोष्टीकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते. मुलांसारखंच म्हणजे पालकांनी पण जास्त लक्ष द्यायला पाहिजे, की मुलाला आपला इंटरेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये खगोलशास्त्रामध्ये, मग करू त्याला आपण काय जी मदत असेल ती. म्हणजे सुरुवातीपासून 2-3 हजाराचा टेलिस्कोप घेऊन देण्यापासून असेल, मग ती वाढत जाते. असं आता तुम्ही
मग ते 2-3 हजार रुपये पण सुरुवातीला खर्च करायला तयार नसतील तर मग त्याला काय अर्थ नाही. मग तो मुलगा त्याला इंटरेस्ट कसा काय तो पुढे वाढवणार त्याचा. प्रत्येक वेळेस तर तो माझ्याकडे टेलिस्कोपमधून बघायला येऊ शकत नाही. मग आणि तो शोधेल कधी? त्याच्याकडे जर का छोटासा का होईना पण टेलिस्कोप असेल तेव्हा तो शोधेल. अरे चंद्राचे खड्डे, शनी कुठे दिसतोय, गुरु कुठे दिसतोय, असं. म्हणजे पालकांची ही भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजे आमची तर हीच आशा आहे की हा पॉडकास्ट ज्या वेळेला अजून लोकांपर्यंत पोचेल तर त्यातून पालकांना सुद्धा ह्याचं महत्त्व कळेल आणि ते त्यांच्या मुलांमध्ये जर ही आवड असेल तर त्याला प्रोत्साहन देतील. हो, पालकांनी प्रोत्साहन दिल्याशिवाय ह्या क्षेत्रात, कारण की ह्या क्षेत्रातले म्हणजे लोकच कमी आहेत की ते व्यवस्थित सल्ला देतील. आता जर का मुलाला सांगितलं की म्हणजे पालकाला की माझा मुलगा तर मेडिकलला चालला आहे, अरे तुझा तू ॲस्ट्रॉनॉमीला पाठवतोस, त्या विभागात पाठवतोस, तिकडे काय आता 4-5 वर्षात डॉक्टर झाला का पाहिजे तेवढा पैसा कमेल ना, तो तिकडे काय करणार. मग त्याचं पण लगेच पालकाचं माइंड चेंज होऊ शकते असं. मग त्याच्यामुळे पालकांनी म्हणजे जसं मुलांनी जसं इंटरेस्ट निर्माण करून ना हे तसं पालकांची पण तेवढीच जबाबदारी आहे की जर का त्या मुलाला इंटरेस्ट असेल तर त्या मुलाला त्यांनी प्रोत्साहन द्यावं. ठीक आहे, ठीक आहे. आशा करतो की ह्याच्यातून कोणतरी प्रेरणा घेईल आणि या क्षेत्राकडे मुलं येतील आवर्जून आणि ज्या नवीन नवीन संधी ज्या उपलब्ध होत आहेत त्यांचा फायदा पण उचलतील आणि त्याने भारताच्या डेव्हलपमेंटसाठी स्पेशली जे सायंटिफिक डेव्हलपमेंट जी होते त्याच्यामध्ये त्यांचा हातभार लागेल. खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून दादा. तुमचं काय फीडबॅक आहे, तुम्हाला कसं वाटलं माझ्याशी गप्पा मारून? एकदम गाजावाजाच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कसं वाटलं? तुमची जी काय एक्सपिरियन्स तुमचा कसा होता हे तुम्ही आमच्या मेन कॅमेऱ्यात बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सुरुवातीला मला गाजावाजा ह्या व्यासपीठावर बोलवलं त्याबद्दल मी गाजावाजाची सुरुवातीला म्हणजे आभारी आहे. आणि तुमच्याशी भेट झाल्यानंतर तुम्ही इथे एंट्री मारल्यानंतर म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या आधी आणि थोडंसं माझ्याशी बोललात तर थोडं ते कागद वाचून किंवा असं थोडं माझाही थोडा कॉन्फिडन्स थोडासा ढिला होता तो लगेच तुम्ही उंचावला आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मला खरंच म्हणजे खूप आनंद झाला आहे. पहिल्यांदा मी असं कुठेतरी असं स्टुडिओमध्ये मुलाखत देतोय, नाही तर मी अशी मुलाखत दिलेली आहे बऱ्याच वेळा, पण असं स्टुडिओमध्ये वगैरे. आणि ते सगळं ती साधनं बघून जरा मला भीतीच वाटली सुरुवातीला, पण तुम्ही आल्यानंतर जे माझ्याशी बोललात ना खूप म्हणजे जबरदस्त. पण तुमच्याकडनं जी प्रेरणा मिळते, तुमच्याकडनं जे मुलांपर्यंत जी माहिती पोचते त्याचं आम्हाला कुठेतरी वाटलं की हे लोकांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ठीक आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आव्हान करा सगळ्यांना की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जरा आव्हान करा. हो हो, नक्कीच. गाजावाजाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा. कारण की काय की चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत ते पोहोचवतात. असं नाही की एखादा कॉमन विषय त्यांनी एखादा चॅनल घेऊन येते आणि त्याच विषयावर ते सांगतात. आता उदाहरणार्थ त्यांनी मला बोलवलं, मी एका म्हणजे एकदम ग्रामीण भागामध्ये राहतो, तरी पण त्यांनी मला कुठून तरी शोधून बोलवलं की मुलांना खगोलशास्त्रामध्ये आवड निर्माण व्हावी ह्यासाठी त्यांनी मला खास बोलवलं. म्हणून म्हणजे गाजावाजा तुम्ही कौतुक ह्यासाठी करतो की त्यासाठी तुम्ही लाईक आणि शेअर करा. आता ही माहिती जी आहे खगोलशास्त्र ही फार कमी लोकांना माहिती येते. तुम्ही शेअर कराल तेव्हा ते लोकांना माहिती पडेल, म्हणून मी हे आवाहन करतोय. थँक्यू.